अमरावतीच्या बडनेरा शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सध्या निर्माण झालाय। संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावरती धडक मोर्चा काढला। यावेळेस नागरिकांनी नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी केलेली आहे। भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। शहरात किमान 1 दिवसाआड पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी यावेळेस नागरिकांनी केली। तातडीने उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा नागरिकांनी दिलेला आहे। पाणी मिळत नाही लोकांना, 8-8 दिवस नळ येत नाही, नळ आले तर पाणी येत नाही, पाणी शेवटच्या वस्त्यांमध्ये शेवटच्या घरांपर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे उन्हाळा यावर्षी मार्चमध्येच खूप तापायला लागलेला आहे आणि लोकांना पाण्याची मोठी समस्या होते आहे। आणि म्हणून आज जीवन प्राधिकरणच्या ऑफिसमध्ये जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि जे संबंधित अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांसोबत मी वेगवेगळ्या नगरातले वेगवेगळ्या परिसरातल्या सगळ्या नागरिक बंधूंसोबत त्यांच्यासोबत आज बैठक घेतली। त्यांना सगळ्या शहरातल्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। किमान 1 दिवसाआड पाणी नियमितपणे सगळ्यांना मिळालं पाहिजे या तऱ्हेचं निवेदन मी त्यांच्याकडे केलेलं आहे, ही मागणी मी त्यांच्याकडे केली आहे आणि त्यांनी मला भरीव आश्वासन दिलं आहे की किमान 1 दिवसाआड पाणी या संपूर्ण भागाला मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।